राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. हरी नाम जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मिनी साधली, तयासी लादली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठासी आले, प्रपंची निवाले साधू संगे. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दशदिशा आत्माराम. हरिपाठ म्हणजे काय? हा 6वा भाग आहे. महाराज मागच्या हरिपाठाच्या अभंगामध्ये एक नाम हरी द्वैत नाम दुरी ह्या द्वैताचा आपण विषय घेतला. याचा पुढचा जो अभंग आहे तो अभंग आहे हरिनाम जपे तो नर दुर्लभ. हरिनाम, हरी हरी म्हणणारा, हरिनाम म्हणजे हरिहरीच नामाचा जप करणारा, सतत हरिहरी असा जप करणारा असा नर दुर्लभ आहे. हा साधा सरळ सोपा अर्थ आहे. रामकृष्ण हरी म्हणणारे अनेक आहेत, वेगळ्या देवताची नावं म्हणणारे अनेक आहेत, पण हरिहरी म्हणणारा नर हा विरळ आहे, दुर्लभ आहे. वाचेसी सुलभ रामकृष्ण. वाचेशी म्हणजे बोलताना, सुलभ हे रामकृष्ण हरी म्हणजे रामकृष्ण बोलायला सहज सोपं आहे. म्हणून रामकृष्ण हरी म्हणणारे जास्त आहेत, हरिहरी असा जप करणारा दुर्लभ आहे. महाराज इतका सरळ सोपा या 2 ओळींचा अर्थ आपल्यासमोर माऊलींनी मांडला आहे. हा झाला यातला साधा बाळबोध अर्थ. याच्या मागचा जो महाराज गहन अर्थ आहे, जो ज्ञानार्थ आहे, तो ज्ञानार्थ समजून घेतल्यानंतरच हा अभंग आपल्याला समजेल की हरी आणि रामकृष्ण हरी याच्यामध्ये नक्की फरक हा माऊलींनी कसा सांगितला आहे. यातला पहिला भाग बघूया. सहज सोपं म्हणून रामकृष्ण हरी म्हणावं यापेक्षा यातला गहन अर्थ जर विचारात घेतला तर तो असा: हरी नावाचं मंदिर तुम्हाला कुठेही सापडणार नाही. ज्याचं मंदिर नाही त्याचा जप करणं हा समाज मान्यतेचा विषय नाही. मी जर हरिहरी म्हणतोय तर हरीचं असं कुठलंही मंदिर नाही. हरी म्हणजे कृष्णाचं मंदिर होईल, हरी म्हणजे भगवंताचं मंदिर होईल, हरी म्हणजे शिवाचं मंदिर होईल. हा जप शिवाचा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी सांगितलं आहे हरिनाम हा जप शिवाचा. आता हरिहरी म्हणणं हे इतकं सहज सोपं नाही, कारण त्याचं असं खास असं मंदिर नाही. रामाचं मंदिर आहे, कृष्णाचं मंदिर आहे, सगळ्या देवदेवतांची मंदिरं असल्यामुळे त्यांचा नाम जप करणं हे सहज मुखाला शक्य आहे, कारण ते दृश्य स्वरूपात आहे. रामकृष्ण ही 2 त्यांनी उदाहरणं दाखल घेतलेली 2 व्यक्तिमत्व आहेत किंवा देवतांची नावं आहेत. त्याचं कारण असं, राम आणि कृष्ण यांची मंदिरं बहुतांश सगळीकडे आपल्याला बघायला मिळतात. रामाचं मंदिर आहे, कृष्णाचं मंदिर आहे. बहुतांश ठिकाणी या 2 देवतांची उपासना केली जाते. या 2 देवतांचं नामस्मरण केलं जातं, जप केला जातो. श्रीराम जय राम जय जय राम हा पारंपरिक जप आहे. कृष्णं वंदे जगद्गुरु हा एक जप आहे. ओम भगवते वासुदेवाय नमः हा एक जप आहे. असे जे जप आहेत हे कृष्ण रामाचे बहुतांश आहेत. म्हणून रामकृष्ण हे वाचेस सुलभ, बोलण्यास सुलभ, सहज. म्हणून रामकृष्ण हरी, हरी हरी हा जप करायचा आहे, पण तो इतका सोपा नसल्यामुळे प्रथम रामकृष्ण म्हणा मग हरी म्हणा. रामकृष्ण हरी हा जपाचं, नामस्मरणाचं एक बिरुद म्हणा, वाक्य म्हणा, माऊलींनी तयार करून सांगितलं आहे रामकृष्ण हरी. हा झाला आणखीन एक अर्थ. रामकृष्ण ही समोर तुमच्या दिसणारी देवतांची नावं आहेत. ती प्रकटरूपी
मग त्या दगडांच्या देवांचं ते नाव आहे जे तुमच्या समोर प्रकट रूपी आहे. त्याची मंदिरं आहेत, या दगडांच्या मूर्ती तुमच्या समोर आहेत. त्यांना तुम्ही राम म्हणताय, कृष्ण म्हणताय, हरीची मूर्त नाही. कारण हरी हा भगवंत हा तुमच्यातला आहे. हा भगवंत हा हरी हा तुमच्यामध्ये वास करणारा आहे. या हरीची उपासना करा असं माऊलींचं सांगणं आहे. तुमच्यातल्या हरीची उपासना करा असं करणारा नर हा दुर्लभ आहे. आता तुम्हाला उभी समजेल महाराज. स्वतःच्यामध्ये असलेल्या भगवंताचं नामस्मरण करणं, स्वतःमध्ये असलेल्या हरीचा नामजप करणं हा अत्यंत दुर्मिळ आणि दुर्लभ असा योग आहे. म्हणून तो नर दुर्लभ सांगितलं आहे. संपूर्ण देह हा हरी झाल्याशिवाय, संपूर्ण देहामध्ये हरिनाम आल्याशिवाय तो जप होणं शक्य नाही, हे माऊलींनी सांगितलं आहे. आणि या माऊलींच्या या सगळ्यात मोठ्या या ओवीचा अर्थ असा आहे का तुमच्यातल्या हरीला तुम्ही नामस्मरणाने प्रसन्न करायचं आहे. ही असलेली सगळ्यात मोठी गोष्ट जी यातनं उपेक्षित आहे. कारण आपण रामकृष्ण हरी या जपाच्या महतीकडे लक्ष देतो आहे, पण हरी हा शब्द तुमच्यातल्या भगवंताचं प्रतीक आहे हे आपल्याला आजपर्यंत समजलंच नाही आहे. हा जो हरी आहे हा तुमच्यातला, माझ्यातल्या या देहामध्ये असणारा हरी आहे. हा हरी तुम्हाला समजून घ्यायचा आहे, म्हणून हरिपाठ आहे. हा कुठल्याही मंदिरातल्या देवाचा हा नामस्मरणाचा विधी नाही, हा तुमच्यातल्या हरीचा. तुमच्यामध्ये हरी आहे का, हा खरा इथे प्रश्न निर्माण होतोय. तो तुमच्यात हरी नाही. म्हणून रामकृष्ण म्हणजे दृश्य स्वरूपात असणारी ही दोन देवता, दिसणारं तुम्हाला रूप ते बघा, त्यांचं नाव घ्या म्हणजे हरी. तुमच्यातल्या हरीची तुम्हाला आठवण होईल, तुमच्यातल्या हरीचं तुम्ही नामस्मरण कराल. इतका सोपा नाही हो महाराज. परमार्थ इतका सोपा नाही आहे, इतका सोपा हरिपाठही नाही आहे. हरिपाठ हा म्हणताना त्याचं वाक्य न वाक्य ज्यावेळेला तुम्ही विचारात घ्याल ना महाराज, त्याचं सखोल ज्ञान तुम्हाला समजेल महाराज. इतकं सोपं ते नाही आहे. वाचायला जरी ती ओवी सोपी असली तरी हरी हा जप करणारा नर दुर्लभ का. कारण हरीचा जप करणं म्हणजे प्रत्यक्ष स्वतःच्यातल्या असलेल्या भगवंताचा जप करणं म्हणजे तो प्रस्थापित असायला नको का महाराज. तो हरी तुमच्या मनामध्ये प्रस्थापित असायला नको का. तुमच्या मनामध्ये जी जागा हरीची आहे त्या जागेवरती आता तुमच्या मनात अनेक विचार आहेत, विवंचना आहेत, त्यांनी तुमचं ते घर, ती देवारा ज्याच्यामध्ये हरी वस्तू, ती जागा भरलेली आहे. तुमच्या हृदयामध्ये अनेक आजारपण आहेत, तुमच्यामध्ये मानसिकता आहे, तुमच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची अभिलाषा आहे, आशा आहे, दुसऱ्याबद्दलचा तिरस्कार आहे, अहंकार आहे. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत, तिथे तुमचा हरी नाही. त्या हरीला तुम्ही आणावं म्हणून हरिपाठ आहे. तो हरी तुमच्यात नांदावा. या विवंचना, तुमच्या व्यथा, तुमच्यातले असलेले सगळे वाईट विचार, तुमच्या वासना, तुमच्या इच्छा, सगळ्या गोष्टी तुमच्या मनातून निघून जाव्यात म्हणून हरिपाठ आहे महाराज. आणि या हरिपाठाचं सगळ्यात मोठं काम असं आहे की तुमच्यातलं हरी जागृत करणं, तुमच्यातला भगवंत त्या स्थानी विराजमान करणं. या स्थानावरती तुमचा कचरा, विचारांचा कचरा जमा केलेला आहे, ते स्थान रिकामं करावं. तो कचरा काढून टाकावा, ती घाण मनातनं काढून टाकावी. मनामध्ये शुद्ध विचारांच्या जागी हा भगवंताचं प्रतिष्ठापना करावी, या भगवंताचं स्थान निर्माण करावं. हा यामागचा सगळ्यात मोठा उद्देश आहे. हरिपाठाचा उद्देश या ओवीमध्ये महाराज एवढी सोपी ओवी नाही. हरी म्हणणारा, आम्ही पण हरी हरी म्हणतो नाही महाराज. तुमच्यातल्या हरीची उपासना करणारा नर हा दुर्लभ आहे. प्रत्यक्ष तुमच्यामध्ये हरीचा वास असणं महाराज ही दुर्लभ गोष्ट आहे. या दुर्लभ गोष्टीसाठी रामकृष्ण पहिले म्हणा, मग हरी म्हणा. म्हणून समोरच्या देवतांचं नाव आधी घ्या. राम आणि कृष्ण दृश्य स्वरूपातल्या देवता आहेत, पण रामकृष्ण हरी वाचेची सुलभ रामकृष्ण. म्हणून आधी रामकृष्ण म्हणा, मग हरी म्हणा. आधी समोरच्या दिसणाऱ्या देवांना, ज्या दगडांमध्ये तुम्ही देव मानताय त्या दगडांना, त्या मूर्तींना तुम्ही नाव घ्या.
पहिले भगवंत म्हणजे श्रीराम रामकृष्ण समोर दिसणारे आणि मग तुमच्यातला हरी रामकृष्ण हरी, असा महाराज तो जप आहे. सगळं वेगळा वेगळा विचार तुमच्यासमोर मी मांडतोय. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल या गोष्टीचं, पण या गोष्टीच्या मागची जी भावना माऊलींची आहे ती तुम्हाला समजून घेतली पाहिजे. हरिपाठाच्या मागे त्यांचा जो विचार आहे तो तुम्ही समजून घेतला पाहिजे. त्यावेळेला हरिपाठ म्हणून उपयोग आहे महाराज. नुसतं हरिपाठ वाचणं म्हणजे अंगाला तेल लावण्यासारखं आहे महाराज, त्याचा काडीचाही उपयोग नाही महाराज. तुमच्या शरीराला पुष्टता येण्यासाठी ते अन्न, ते सगळं पौष्टिक अन्न तुम्ही अन्न ग्रहण केल्याशिवाय शरीराला लागणार नाही. अंगावर 2 किलो बदाम टाकले म्हणून तुम्हाला ते लाभणार नाही. बदाम चावून चावून खाल्ले पाहिजेत महाराज. हरिपाठ हा आतमध्ये उतरला पाहिजे. आतल्या हरीला जागृत करणं हा हरिपाठाचा असलेला महत्त्वाचा महाराज उद्देश आहे. म्हणून हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. म्हणून रामकृष्ण हरी, रामकृष्ण समोरचे आणि तुमच्यातला हरी. रामकृष्ण नामी उन्मिने साधली, तयासी लादली सकळ सिद्धी. आता महाराज ही ओवी आणखीन वेगळी आहे. रामकृष्ण नामी उन्मिली साधिली, हा उन्मिनी शब्द आहे ना महाराज, हा तुम्हाला याच्यानंतर कुठेही कोणीही वापरलेला सापडणार नाही. उन्मिनी साधली, उन्मिनी याचा थोडासा वेगळा अर्थ उन्मत्त होणं. आपण म्हणतो हत्ती उन्मत्त झाला, हत्ती माजला, हत्ती स्वैरा धावायला लागला, तर हत्तीला काबू करणं, हत्तीला स्वतःच्या ताब्यात घेणं किंवा त्याला उभं करणं शक्य नाही आहे महाराज. उन्मत्त झालेला हत्ती शांत करणं शक्य नाही आहे, कारण हत्ती माजला आहे, तो उन्मत्त झाला आहे. असं उन्मत्तपण येतं कधी त्याच्या शक्तीची, ज्यावेळेला त्याला कल्पना होते. हत्तीसारख्या अवाढव्य शक्तीची कल्पना आल्यानंतर हत्ती उन्मत्त होतोय. हत्ती एवढी शक्ती, हत्ती एवढं ताकद ज्या वेळेला निर्माण होईल महाराज, त्यावेळेला तो उन्मत्तपणा येणार आहे. ती ताकद जी हत्तीमध्ये आहे, सगळ्यांना चिरडण्याची आहे, त्याच्या जवळ कोणी जाऊ शकत नाही, त्याला कुठल्याही गोष्टींची बाधा नाही, कारण तो सगळं तुडवत चिरडत जाणार आहे. ती शक्ती, तो द्वेष, ती ताकद, तो उन्मत्तपणा, विचार करा महाराज. ती ताकद, तो उन्मत्तपणा, हा उन्मत्तपणाचा जो भाग आहे त्याच्याचबरोबर उन्मिनी. तुम्ही रामकृष्ण हरी या नामातून, या जपातून इतकी उन्मिनी साधली पाहिजे, इतकं तुमचं मन, तुमचा देह उन्मिनी म्हणजे इतका तो त्याच्यामध्ये ओतप्रोत भरलेला पाहिजे की त्या देहामधून आपोआप काय होईल, तयासी लादली सकळ सिद्धी. त्या देहाला, त्या रूपाला सर्व सिद्धी प्राप्त होतील. हा उन्मिनीचा जो शब्द आहे ना महाराज, हा फोड करून सांगाल. तुम्हाला एक उदाहरण सांगतो महाराज. अर्जुन आपल्या शयनकक्षामध्ये निद्रेत आहे. त्याच्या केसांना द्रौपदी तेल लावते. भगवंत गरुडावर बसून अर्जुनाकडे आलेलेत. अर्जुन झोपलेला आहे. द्रौपदी केसांना तेल लावते. अर्जुन झोपलेला आहे महाराज. अर्जुन काही उठला नाही. आता इथे गरुडाच्या मनाची चलबिचल बघा. गरुड म्हणतो, मनातल्या मनात म्हणतोय की या पंचक्रोशीमध्ये कैक दूर अंतरावरून भगवंत येतोय असं समजल्यानंतर त्याचा येणारा परिमळ, त्याचा येणारा सुवास भल्या भल्यांना जागृत करतो. भले भले त्याच्यासाठी ताटकळत उभे आहेत अशा सगळ्यांना भगवंताची आस आहे. असे ते सगळे तिष्ठत असताना भगवंत अर्जुनाकडे आलाय. या परिमळाचा वास त्याला आलाय, पण तरीही या परिमळाच्या वासापायी किंवा या परिमळाचा वास आला तरीही अर्जुन उठत नाही. अर्जुन उठून बसत नाही. भगवंत तिथे येत आहेत. द्रौपदी केसांना तेल लावते. द्रौपदीला इशारा करतायत, अर्जुनाला हलवू नकोस. आणि भगवंत
त्या केसांना तेल लावतायत. गरुडाच्या मनामध्ये असलेली ही घालमेल आहे महाराज, की भगवंत असं का करतायत? ज्याच्यासाठी त्रैलोक्य तिष्ठत आहे, ज्या त्रैलोक्यामध्ये हा परम असलेला हा परमात्मा, हा टोकाचा परमात्मा ज्याच्यावरती ब्रह्मांड चालतं आहे, हा या अर्जुनाच्या केसांना तेल लावतो. त्या गरुडाला बघवत नाही आहे महाराज. पण या गरुडाच्या मनातली घालमेल भगवंतानी ओळखली आहे. या गरुडाच्या मनामध्ये चाललेला तो तिरस्कार, हा द्वेष अर्जुनाबद्दलचा, हा भगवंतानी जाणलाय. आणि भगवंत म्हणालेत, गरुडा मी तेल लावले अर्जुनाच्या केसांना, तू थोडं लावतोस का? आज्ञा कोणाची? भगवंताची. मनात किती नसेल, किती नकार असेल, कितीही द्वेष असेल, तिरस्कार असेल, तरी भगवंताची आज्ञा मोडता येणार नाही. गरुड रागारागाने अत्यंत चीड मनात घेऊन अर्जुनाच्या केसांना तेल लावायला त्यांनी केस हातात घेतले महाराज. जसे केस हातात घेतले तसा एक आवाज गरुडाच्या कानावर पडला, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, वासुदेवाय नमः, वासुदेवाय नमः. हा सतत येणारा आवाज. गरुड इकडे तिकडे पाहतोय, हा आवाज येतोय कुठून? केस ठेवले, इकडे तिकडे बघतोय, परंतु पुन्हा केस हातात घेतले, पुन्हा तोच आवाज, वासुदेवाय नमः, वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हे नामस्मरण करतंय कोण? हात केसांना लावलाय. केसांना लावल्यानंतर नामस्मरण येतंय. नामस्मरण ऐकू येतंय, याचा अर्थ त्या केसातून, त्या रंध्रातून, केसांच्या रंध्रातून, टोकातून ज्या केसांना हात लावलाय गरुडांनी, त्या केसातून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा नामस्मरण जप चालला. अर्जुन जरी झोपला असेल तरी अर्जुनाचा रंध्र अवयव न अवयव, केस न केस, त्याच्या शरीरावरचा हा नामस्मरण करतोय, भगवंताचं नामस्मरण करतोय. या नामस्मरणाची ताकद आहे महाराज. त्याने ती उन्मिनी साधलेली आहे. प्रत्येक देहातला प्रत्येक केस न केस, अंश न अंश तो रामकृष्ण नामाचा, त्या भगवंताचा, त्या कृष्णाचा जप करतोय. ती उन्मिनी त्या अर्जुनाने महाराज साधलेली आहे. आता तुम्हाला त्या उन्मिनी शब्दाचा अर्थ समजला असेल. रंध्र रंध्र, केस आणि केस त्या नामस्मरणामध्ये बुडालेला आहे महाराज. आणि हे बघितल्यानंतर गरुडाच्या मनातला असलेला तो द्वेष, तो तिरस्कार तिथल्या तिथे गळून पडला आहे. इतकं नामस्मरण, इतकी भक्ती आणि इतकी टोकाची उन्मिनी साधलेला असा भक्त गरुड म्हणतो मी बघितलेला नाही. प्रत्यक्ष अर्जुनाला त्यांनी साष्टांग नमस्कार केला आहे आणि तिथून गरुड बाजूला झाला आहे. हा अर्जुनाचा असलेला, अर्जुनाला कोणत्याही गोष्टीची, कोणत्याच गोष्टीची कुठलीही पुसटशी कल्पना नाही. पण भगवंत गालातल्या गालात हसलेत. गरुडाने भगवंताला नमस्कार केला आहे, अर्जुनाला नमस्कार केला आहे आणि गरुड मागे झाला आहे. हा झाला त्या उन्मिनी साधण्याचा विषय. अर्जुनाला गीता सांगितली, गीता प्रसवली. ती प्रसवणं गरजेचं आहे, कारण त्या अर्जुनाने, त्या नामस्मरणाने, त्या वासुदेवाय नमः या नामस्मरणाने भगवंताच्या त्या नामाची उन्मिनी साधलेली आहे. ते टोक गाठलेलं आहे का त्या टोकाच्या पलीकडे काहीच नाही. इतकं शेवटचं टोक त्या नामस्मरणाने गाठलेलं आहे. तो नामस्मरणाचा असलेला, तो शक्तीचा असलेला, ताकदीचा असलेला तो आवास उन्मिनी ही भगवंतानी अर्जुनाला सकळ सिद्धी दिलेली. असं एकही शस्त्र नाही, असं एकही अस्त्र नाही की जे अर्जुनाच्या भात्यात नाही. प्रत्यक्ष परमात्मा भगवंत अर्जुनाचं सारथ्य करतोय. म्हणजे विचार करा महाराज, अर्जुनाच्या रथाचं सारथ्य प्रत्यक्ष भगवंत करतोय. नामस्मरण तेवढ्या ताकदीचं आहे, हरिपाठ तेवढ्या ताकदीचा हवा, नामस्मरण तेवढ्या ताकदीचं हवं, त्याला सकळ सिद्धी प्राप्त होईल. माऊलींनी सांगितलं आहे. ओवी सखोल आहे महाराज. वरवर तुम्ही ओवीचा अभ्यास करू नका. अत्यंत सखोल ओवी आहे.
ओवीचा शेवटच्या टोकापर्यंत जाऊन उर्मिणी शब्द वापरलाय, त्याचा अर्थबोध लागत नाही, ज्यामुळे आपल्याला हरिपाठ समजत नाही, ज्यामुळे आपल्याला त्यातला गहन अर्थ समजत नाही. आणि गहन अर्थ न समजल्यामुळे डोक्यावर बदाम टाकले, डोक्यावरती काजू टाकले, खारीक टाकली, ती शरीराला लागत नाही. त्याप्रमाणे हरिपाठ गाऊनसुद्धा आपल्या जीवनात काही बदल होत नाही. हरिपाठ हे गाणं नाही आहे महाराज. हरिपाठ म्हणणं हे गाणं नाही आहे महाराज. हरिपाठातला अर्थ, हरिपाठातला प्रत्येक शब्द समजलेला असावा, त्याशिवाय नामस्मरणाचं तुम्हाला महत्त्व समजणार नाही. पण रामकृष्ण हरी हा जप कुठून आला, त्या जपाने काय साधणार आहे, तर रामकृष्ण नामी उन्मिली साधिली तयासी लादली सकळ सिद्धी. त्याला प्रत्येक सिद्धी प्राप्त होणार आहे. ज्या जगातली असली कोणतीही गोष्ट नाही, ती गोष्ट त्याला सिद्ध होणार नाही आहे. पण त्यांनी काय करायचं आहे, रामकृष्ण हरीचा जप हा उन्मिनी साधील त्या शेवटच्या टोकापर्यंत करायचा आहे. महाराज फार छान ओव्या आहेत, खूप सुंदर रीतीने माऊलींनी त्या मांडलेल्या आहेत. आपण वरवर त्याचा विचार करतोय, सखोल ज्ञान देणारी माणसं नाहीत. कीर्तनातून केवळ बाह्य गोष्टींवरती आता विचार होतो, पण सखोल जाऊन ज्ञान सांगणं, ही प्रवचनं, ही कीर्तनं व्हायला हवी, ती महाराज होत नाहीत. ह्यामुळे आपण मूळ गाभ्यापासून दुरावत चाललेलो आहे. या प्रवचनाचा, या सगळ्या गोष्टीचा माझा अट्टहास आहे. प्रत्येक ओवी, प्रत्येक शब्द माऊलींनी तिथे का लिहिला आहे, का वापरला आहे, याचा प्रत्येक अर्थ प्रत्येकाला समजला पाहिजे. आणि त्यासाठी माऊलींनी मला ती शक्ती द्यावी. माऊली ती शक्ती देते, त्या शब्दांचा अर्थ मला समजावते आणि मी तुम्हाला सांगतोय. ही सगळी माऊलींची कृपा आहे महाराज. सिद्ध बुद्धी धर्म हरिपाठासी आले, प्रपंची निवाले साधू संगे. महाराज, सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, हरिपाठासी आले. ज्या वेळेला तुम्ही तुमच्यातल्या हरीला जागृत कराल, तुमच्यातल्या हरीचं नामस्मरण कराल, तुमच्यातला हरी ज्या वेळेला जागृत होईल, तुमच्यातला प्रत्येक रंध्र न रंध्र ज्या वेळेला नामस्मरण करायला सुरुवात करेल, प्रत्येक इंद्रिय अवयव न अवयव, हा प्रत्येक शरीरावरचा केस, त्याच्यातून नामस्मरणाचा ध्वनी येईल. झोपेत सुद्धा तुमच्या मुखातून नामस्मरण ज्या वेळेला येईल, ती उन्मेने साधल्यानंतर सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले. त्या हरीच्या पाठीत, ज्याच्यामध्ये तो हरी आहे, ज्याच्या देहात तो हरी आहे, ज्याच्या त्या जागेवरती हरी विराजमान आहे, अशा त्या देहाच्या मागे सिद्धी बुद्धी धर्म. त्याला ती सिद्धी त्या देहाला असेल, त्या देहाला ती बुद्धीही असेल, आणि त्या देहाला तो धर्मही असेल. म्हणजे तिन्ही गोष्टी त्या देहाला आपोआप प्राप्त होतील, ज्याच्या देहामध्ये हरी विराजमान असेल. हा हरिपाठ आहे महाराज. आता सिद्धी बुद्धी धर्म प्रपंची निवाले साधू संगे. प्रपंची निवाले, प्रपंचात, या प्रपंचामध्ये राहून, रोजचा नियम करून, रोजचा प्रपंच करून, रोजचा असलेला संसारातल्या सर्व गोष्टी करून, सर्व कर्म करून, साधू संगे हा जो शब्द आहे, निवाले, या प्रपंचामध्ये राहून या सिद्धी बुद्धी धर्म आणि सिद्धी तुम्हाला प्राप्त होईल, बुद्धी प्राप्त होईल, धर्म प्राप्त होईल. धर्माचं तुम्ही आचरण कराल कधी, तुमच्या दरी असेल या प्रपंचात राहून साधू संगी. आपोआप तुमच्याला साधूंचं संगत, साधूंची संगत आपोआप प्राप्त होईल. कारण तुमच्यामध्ये महाराज हरी आहे. आपोआप सगळी चांगली माणसं, उत्तम माणसं तुमच्याबरोबर या प्रपंचामध्ये जोडली जातील. महाराज, हा एक अर्थ आहे. हा जो त्वेष आहे महाराज, नामस्मरणाचा त्वेष, शिव्या देताना जो त्वेष असतो, अंगावर धावून जाताना जो त्वेष असतो, महाराज एखाद्याला मारायचं आहे म्हणून विचार करण्यासाठी जेवढी बुद्धी वापरतो, हा जो द्वेष, हा त्वेष आहे. या त्वेषाने कधी नामस्मरण केलेलं आठवतं आहे का महाराज? या त्वेषाने कधी मंदिरात गेलेलं आठवतं आहे का महाराज? मंदिरात जीवावर जातो,
हरिपाठ जीवावर म्हटला जातो, नामस्मरण करायचं म्हणून केलं जातं. अहो भगवंताला नमस्कार करताना सुद्धा चोरून केला जातो. चोरटा नमस्कार असतो तो सुद्धा मनोभावे करत नाही हो महाराज. दुसरं कोणीतरी बघेल याची लाज वाटते महाराज. अशा लाजेतून निर्माण झालेला आपला हा खोटा धर्म आहे, हा खरा धर्म नाही महाराज. मग खोटा धर्म, खोटा मनातला हरी जर हरीच नाही तर सिद्धीनं बुद्धी तुम्हाला येईल कुठून महाराज. हरीच्या जागेवर तुम्ही तुमच्या मनामध्ये गोळ्या ठेवल्या आहेत महाराज. तुमच्या मनामध्ये आजारपण ठेवलं आहे महाराज. तुमच्या मनामध्ये विवंचना ठेवल्या आहेत, तिरस्कार ठेवला आहे, द्वेष ठेवला आहे महाराज. हरी नांदेल कसा? हरी नांदण्यासाठी तुमच्या रंध्रामध्ये हरिनाम पाहिजे, हरिपाठ पाहिजे, रामकृष्ण हरी नाम जप पाहिजे. हा हरिपाठाचा सगळ्यात मोठा एक भाग आहे महाराज. ते जर तुम्हाला करता आलं नाही तर हरिपाठ म्हणून फायदा काय महाराज. त्वेष शिव्या देण्यात आहे, त्वेष भांडणामध्ये आहे, पण त्वेष नामस्मरणात नाही महाराज. नामस्मरण पण त्वेषाने हवं. आनंदाने भगवंतासमोर जाऊन त्वेषाने आनंदाने तितकी ओढ हवी भगवंताला भेटण्याची, तुझ्यामध्ये हरी निर्माण करण्याची, तुझ्यातला हरी बघण्याची. तुझ्यातला हरी बघण्याची तुला जेवढी ओढ लागेल ती ओढ तुला नामस्मरणाने उन्मिनी साधून देईल. सिद्धी बुद्धी आपोआप तुझ्या पायाशी लोळून घेतील. हरीच्या पायाशी लक्ष्मी स्थिर आहे महाराज. लक्ष्मी पैसा हा भगवंताचा असलेला सगळ्यात मोठा असलेला वारसा जर तुम्ही म्हणाल तर ती लक्ष्मी केवळ एका ठिकाणी स्थिर आहे. चंचलता स्वभाव लक्ष्मीचा आहे, ती तुमच्याकडे थांबणार नाही महाराज. त्याला कारण आहे हरीच्या पायाशी, भगवंताच्या पायाशीच लक्ष्मी स्थिर आहे. तुमच्यात जर हरी असेल, तुमच्यात जर हरी असेल तर तुमच्या पायाशी सिद्धी बुद्धी म्हणजे पैसा, सर्व संपत्ती, ऐक सुख आणि बुद्धी म्हणजे ऐश्वर पायाशी लोळण येईल महाराज. कारण तुमच्यात हरी आहे आणि हरीच्या पायाशी, भगवंताच्या पायाशी लक्ष्मी स्थिर आहे. किती मोठी संकल्पना, किती फार खोलातला विचार माऊलींनी मांडला आहे महाराज. पुढचं आहे का? ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्मा राम. ज्ञानदेवी नाम, ज्ञानदेव काय म्हणतायत, ज्ञान माऊली काय म्हणतायत, नामस्मरण कसलं आहे? रामकृष्ण ठसा. ठसा ठसा म्हणजे शिक्का. कुठल्याही गव्हर्नमेंट ऑफिसरने सही केली तरी त्याला मान्यता नाही. खाली त्याचं सील अँड, आपण म्हणतो सील अँड साईन, त्याच्यावर शिक्का असला पाहिजे. जिल्हाधिकाऱ्याची नुसती सही असून चालणार नाही, त्याच्याखाली तो शिक्का महत्त्वाचा आहे. तुमच्यावरती, तुमच्या शरीरावरती, देहावरती रामकृष्ण हरीचा शिक्का असला पाहिजे. शिक्का उमटलेला असला पाहिजे. पहिले दिसताक्षणी रामकृष्ण दिसलं पाहिजे. रामकृष्ण हरीच तुमचं पहिले दिसलं पाहिजे. मुखातून तेच तुम्हाला बोललं पाहिजे. तेच तुमच्या समोर येणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही दाखवलं पाहिजे, दिसलं पाहिजे. ते जर दिसत असेल तर त्याला म्हणायचं रामकृष्ण ठसा. तुमच्यावर त्या रामकृष्ण हरीचा ठसा आहे. तुमच्यात तो हरी आहे कारण तो रामकृष्ण हरी बोलतोय. तो देह, ते रंध्र तुमचे कोणी येऊ दे, मग दुश्मन येऊ दे, चांगला येऊ दे, वाईट येऊ दे, रामकृष्ण हरी हा जप महाराज तुम्ही करणार आहात. तुमच्या मनातला तो जप आहे. सहजगत्या मुखातून त्वेषाने आनंदाने जर आला तर तो रामकृष्ण हरी तुमच्यातला हरी. म्हणून समोरचे रामकृष्ण, मनातला हरी हा रामकृष्ण हरी. हा जप साध्य होईल, सिद्ध होईल. बुद्धी, यश, कीर्ती सगळी पायाशी लोळण घेईल. ती उन्मिने साधली जाईल. कधी? टोकाचं नामस्मरण होईल तेव्हा. येणे दश दिशा आत्माराम. अशा देहाला, अशा व्यक्तीला माऊली म्हणतायत दशदिशा. आता दशदिशा म्हटल्यानंतर पुन्हा सार्वभौम प्रश्नचिन्ह निर्माण होतं महाराज.
8 दिशा आम्हाला माहिती आहे, 2 तुम्हाला सांगितलेला तर तुम्ही आम्हाला सांगा. हे प्रश्न जास्त आहेत. हरिपाठाचा अभ्यास करण्याऐवजी हरिपाठाच्या असलेल्या प्रत्येक शब्दांवरती प्रश्न निर्माण करणं आणि हरिपाठ आपल्यापासून दूर नेणं इतकंच आत्तापर्यंत केलेलं महाराज समाजामध्ये काम आहे. दशदिशा, 8 दिशा, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण 4 उपदिशा, एक ऊर्ध्व म्हणजे डोक्यापासून वरची आणि एक अर्ध्व म्हणजे खालची. एक खालची पायाखालची दिशा, पाताळातली एक आणि आकाशातली दिशा, अशा मिळून झाल्या 10 दिशा, म्हणून दशदिशा. या दशदिशा आत्माराम. आत्माराम फार सुंदर शब्द आहे. दशदिशा आत्माराम या शब्दाचा अर्थ महाराज सांगतो उलगडून. तुम्हाला फार छान अभंग समजला असं समजायला हरकत नाही. आत्मराम शब्द तुम्हाला समजला तर. राम चक्रवर्ती राजा आहे, अश्वमेघ यज्ञ केलेला राजा आहे. जिथे जिथे त्याचा घोडा जाईल ते राज्य त्याचं मांडलिक आहे. जिथे जिथे रामाचा घोडा जाईल, त्या अश्वमेघ यज्ञाचा घोडा जाईल, तिथे तिथे रामाचं राज्य आहे. त्याला कोणी अडवू शकत नाही. तो रामाचा घोडा आहे. आत्माराम तुमचा आत्मा हा राम झाला, चक्रवर्ती आहे. दशदिशा, कुठल्याही दिशेला तुम्ही जा, कोणत्याही दिशेला जा, राज्य तुमचं आहे. तुम्ही राज्य करणार आहात. क्षेत्र कुठले असू दे, देश कुठलाही असू दे, दिशा कुठली असू दे, जागा कुठली असू दे, तुमचं राज्य आहे महाराज. आत्माराम, दशदिशा आत्माराम. तुमचा हरिपाठ, तुमचा जर नामस्मरणाचा असलेला आवेश इतका ताकदीचा असेल, ती उन्मेने साधली असेल, तर येणे दशदिशा आत्माराम. 10 दिशेला तुम्ही चक्रवर्ती आहात. रामासारखं तुम्ही राज्य कराल. प्रत्येक गोष्ट तुमच्या पायाशी लोळण घेईल. हरिपाठातल्या या अभंगाचे सुंदर वर्णन महाराज आपल्याला थोडं लक्ष देऊन, आनंदाने विचार करून, प्रत्येक शब्दाचा अर्थ, माऊलीने एक शब्द लिहिला आहे महाराज, पण त्याच्यावर पुस्तकं लिहिली जातील. दशदिशा 10 दिशा आहेत. तुम्ही 8 दिशांवर अभ्यास करता, माऊली 10 दिशांचा अभ्यास करते. आत्माराम तुमचा आत्मा हा रामाच्या सारखा चक्रवर्ती 10 दिशेला वावरेल. हा देह घेऊन आनंदाने सिद्धिबुद्धी, तुमच्याकडे असलेलं ऐश्वर्य तुमच्या पायाशी लोळत घेईल. तुमच्या मनामध्ये हा हरी असला पाहिजे. त्या हरीला म्हणून समोरचे रामकृष्ण, त्या दगडांच्या मूर्तीमध्ये असलेले, मंदिरामध्ये असलेले रामकृष्ण तुमच्या मनातला हरी, म्हणून जप रामकृष्ण हरी. महाराज हा अभंग झाला. पुढचा अभंग खरा वास्तविक या प्रवचनात घ्यायला पाहिजे, पण वेळेचं बंधन पाळतो महाराज. हरिपाठ म्हणजे काय, यातलं 6वं प्रवचन होतं. हे प्रवचन आपल्याला जमेल तेवढ्यापर्यंत लोकांपर्यंत पोचवा. त्या लोकांना हे ऐकायला द्या. तुम्ही ऐकवा, त्याचा प्रसार करा. हे तुमचं माझं कार्य आहे महाराज. भगवंताचं हे कार्य आम्ही मिळून पुढे नेणार आहोत. तुम्हाला समजलं म्हणून नाही, तुमच्यापासून 10 जणांना या गोष्टी समजल्या पाहिजेत. त्या ताकदीने हरिपाठ म्हटला गेला पाहिजे. हरिपाठ नाही तर रामकृष्ण हरी तरी मुखातनं यावं प्रत्येकाच्या, इतकी अपेक्षा महाराज बाळगतो. वेळेचं बंधन पाळूया आणि तुर्तास थांबतो महाराज. पुढच्या प्रवचनात पुन्हा भेटू. तोपर्यंत राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.